हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सृजनापूर्वीची शांतता. लाओत्से पुढे सांगतो की तो भाता रिक्त असला तरीही त्याची शक्ती तशीच टिकून असते. आपल्याला अशी सवय आहे की एखादी गोष्ट रिकामी झाली की ती निरुपयोगी होते आणि त्यामुळे आपण ती फेकून देतो. उदाहरणार्थ, बर्फीचा खोका रिकामा झाला की आपण तो टाकून देतो. आपल्याकडून जर पेट्रोलची बाटली उघडी राहिली किंवा अत्तराची बाटली उघडी राहिली तर पेट्रोल किंवा अत्तर हवेत विरून उडून जाते आणि बाटली रिकामी होते. ते पेट्रोल किंवा ते अत्तर न वापरल्यामुळे वाया जाते. जे रिकामे झाले ते भरून काढायला आपल्याला ते पुन्हा निर्माण करावे लागते. परंतु विश्वनियंत्याची, योगेश्वराची योजना काही अजब आहे. येथे रिकामे होणे हे पुन्हा सृजन होण्याचे लक्षण आहे. त्या रिकाम्या होण्यात पुन्हा सृजन करण्याची क्षमता आपोआप टिकून असते. ती कधीही नष्ट होत नाही. यथाकाळी त्या रिकामेपणामधून पुन्हा निर्माण होते, सृजन होते. यासाठी लाओत्सेने येथे भात्याची उपमा दिली आहे. लोहाराचा भाता हवेने भरतो, हवा कोळशाला मिळते, त्यामधून ऊर्जा निर्माण होते. तो भाता आता रिकामा होतो, परंतु याचा अर्थ भात्यातील हवा वापरल्यावर तो भाता निरुपयोगी होत नाही. त्याची हवा भरून घेण्याची क्षमता जशीच्या तशीच शिल्लक असते. किंवा बाजाच्या पेटीचा भाता हलवला की त्या भात्यात हवा भरते आणि त्यामुळे स्वरनाद उमटतो. भाता रिकामा होतो. याचा अर्थ तो रिकामा झालेला भाता वाया जात नाही. त्या भात्याची पुन्हा हवा भरून घेण्याची क्षमता तशीच असते. नेमकी हीच व्यवस्था विश्वात आहे. झाडाची फांदी कापली तर त्या ठिकाणी पुन्हा 4-4 फांद्या फुटतात. गुलाबाचे फूल उमलल्यावर तेथे दांडी कापावी लागते. तेथे पुन्हा फुटफुटून पुन्हा फुले येतात. एक एक ऋतू संपून आपोआप पुन्हा पुन्हा येत असतात. म्हणून सृष्टीत सृजन होते. देह धारण करून सजीवाचा जन्म होतो. जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याची पुन्हा जन्म घेण्याची क्षमता तशीच असते. ती नष्ट होत नाही. परंतु जन्म झाला या आनंदात आपण त्याच्या विपरीताकडे लक्ष देत नाही. त्या मृत्यूत पुन्हा पुन्हा जन्माला घालण्याची क्षमता आहे हे आपण जाणून घेत नाही. तो मृत्यू म्हणजे सृजनापूर्वीची शांतता असते. वास्तवात आपला जन्म होतो त्याच क्षणी आपली मृत्यूकडे वाटचाल सुरू होते आणि त्यालाच आपण जीवन असे म्हणतो. उत्तम जगणे याचा अर्थ उत्तम प्रकारे मृत्यू स्वीकारायला शिकणे असा आहे. मृत्यू उत्तम प्रकारे स्वीकारता आला तर आपण तेथेच मुक्त होतो. परंतु हे विपरीत कोणी समजावून घेत नाही. आपण त्या मृत्यूमध्ये पुन्हा जन्म घेण्याची जी क्षमता आहे तिचाच पाठपुरावा करत असतो. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या न संपणाऱ्या फेऱ्यात अडकतो आणि सदा अमुक्त राहतो. शून्यात परमसृजनशक्ती. शून्यात सृजन करण्याची परमशक्ती आहे. आजच्या काळोखातच उद्याचा उजेड लपलेला आहे. माणूस मोठ्या त्वेषाने घोषणा करतो की बचेंगे तो और लढेंगे. हार झाली तरी जी अंधुकशी दुखदुख शिल्लक असते त्यामधून त्याला पुन्हा उभारी घ्यायची महातीव्र इच्छा असते आणि त्या इच्छाशक्तीमधूनच तो पुन्हा उभारी घेतो. दिवाळे निघाले तरी कर्ज घेऊन पुन्हा व्यापाराला सुरुवात करतो. राखेतून भरारी घ्यायचा ध्यास माणसात आहे. ही त्याची जीवनाची उर्मी त्याचाच काळ होत असते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो. आपणच सापळा रचावा आणि आपणच त्यात अडकावे. वंशाचा दिवा म्हणून फार जपावे आणि त्यानेच घराला आग लावावी आणि घराची राख रांगोळी करावी अशी आपली अवस्था आहे. सुखातून दुःख प्राप्त झाले तर पुन्हा सौख्य कसे मिळेल यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात होते. परंतु त्यामधून उडी घेऊन मुक्त व्हावे असे मनात येत नाही. यामुळे लाओत्से पुढे सांगतो की भाता पुन्हा जितका हलवावा तितकी त्यामधून हवा पुन्हा आत बाहेर होऊ लागते. लाओत्से आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा निदान जाणून बुजून पुन्हा द्वार उघडा असा इशारा देत आहे.
लाओत्से म्हणतो की जागे व्हा. प्रत्येक नकारात त्या नकाराचे पुन्हा होकारात रूपांतर करण्याची क्षमता आहे, हे सतत लक्षात घ्या. नकार कधीही क्षीणहीन दीन होऊन कायम करता नष्ट होत नाही. त्याच्यात त्याच्या विपरीत निर्माण करण्याची क्षमता, शक्ती तशीच सदा शिल्लक असते. हे आपल्या अपेक्षेपेक्षा उलटे होत असते. जेव्हा सौख्य मिळते तेव्हा त्याच क्षणी आपल्याला दुःख मिळणार याचे बीज पेरले जाते. एका कालावधीनंतर नियतीकडून आपल्या नकळत आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या वाट्याला दुःख येतेच येते. या दुःखात सौख्य पुन्हा मिळण्याचे बीज नक्कीच असते, परंतु नियती ते आपोआप घडवून आणत नाही. तुम्हाला मुद्दाम अथक प्रयत्न करून ते घडवून आणावे लागते. कारण नियतीची इच्छा असते की तुम्ही मुक्त व्हावे. त्यासाठी त्या प्राप्त दुःखातून पुन्हा सौख्य मिळवण्यापेक्षा त्या दुःखातूनच उडी घेऊन तुम्ही मुक्त होता का याची नियती वाट पाहत असते. ती तुम्हाला नियतीकडून सुसंधी दिलेली असते, परंतु दुर्दैवाने तुम्ही नियतीला साथ न देता जर पुन्हा सौख्याची कास धरली तर तुमच्या प्रयत्नांना नियती नाईलाजाने ऊर्जा पुरवते. तुम्ही सौख्य मिळवता. जेव्हा काही घडते तेव्हा त्याच्या विपरीत जे काही असते ते त्याच क्षणी जाणा आणि मगच त्या विपरीताचा स्वीकार करा. तुम्ही जेव्हा मैत्री कराल त्याच क्षणी तुम्ही वैराचा पाया घातलेला आहे हे जाणा आणि मग मैत्रीचा स्वीकार करा. तुम्ही जेव्हा ते पूर्णपणे जाणाल तेव्हा तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक अशा दोन्हीचाही त्याग करून दोन्हीमधून दूर निघून गेलेले असाल. तुम्ही सृजन भंजन या पलीकडे साक्षी अवस्थेत स्थित झालेले असाल. तीच मुक्तावस्था आहे, तोच योग आहे. हरि ओम.